jungle. विकसित सांगलीसाठी लोकसहभाग परिसंवाद संपन्न. सांगली 5 जुलै 2026. विकसित भारत विकसित महाराष्ट्र या संकल्पनेला लोकसहभागाची जोड देण्यासाठी व सांगली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी लोकसहभागातून व्यापक जनचळवळ उभारण्याच्या उद्देशाने विकसित सांगली 2047 परिसंवाद रविवार दिनांक 5 जुलै 2026 रोजी सायंकाळी 4 ते 7:30 या वेळेत वेलणकर सभागृह विलिंग्डन महाविद्यालय विश्रामबाग सांगली या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. 15 ऑगस्ट 2025 रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत विकसित सांगली अभियानाची सुरुवात करण्यात आली होती. या विषयाच्या व्याप्तीसाठी विकसित सांगली अभियानासाठी लोकसहभाग या पुस्तक निर्मितीचे काम सुरू आहे. पुस्तक निर्मिती पूर्व विषय तज्ज्ञ यांच्या गट चर्चेसाठी सोशल रिस्पॉन्सिबिलिटी समूह आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे संचलित विलिंग्डन महाविद्यालय सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादात जिल्ह्यातील पर्यावरण, आरोग्य, नैसर्गिक शेती, उद्योग, ग्रामविकास आदी क्षेत्रातील तज्ज्ञ, अभ्यासक, प्रशासकीय अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन विलिंग्डन महाविद्यालयाचे प्राचार्य सिद्धेश्वर जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्य व नितीन देशमाने अध्यक्षस्थानी उपस्थित होते. तसेच सोशल रिस्पॉन्सिबिलिटी समूहाचे अध्यक्ष विजय वरुडकर, प्रकाश दत्ता बिर्जे, प्राध्यापक दत्तात्रय एडके, माधव कुलकर्णी, चेतन गोरे, डॉक्टर राम लाडे, दीपक बाबा शिंदे, डॉक्टर भालचंद्र साठे, नगरसेवक केदार खाडीलकर, श्रीधर कुलकर्णी, जिल्हा कृषी अधिकारी विवेक कुंभार, इतर 100 पेक्षा अधिक विविध क्षेत्रातील मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रस्ताविकात सोशल रिस्पॉन्सिबिलिटी समूहाचे संस्थापक अध्यक्ष विजय वरुडकर म्हणाले, विकसित भारत उद्दिष्टपूर्तीसाठी विकसित ग्राम, विकसित जिल्हा केंद्र ठेवून काम करण्याची आवश्यकता आहे. परंतु वर्तमान जागतिक युद्धाची परिस्थिती, कोरोनाजन्य परिस्थितीनंतर निर्माण झालेल्या समस्या, देशात 30% नापीक होणाऱ्या जमिनीचे संकट व दरवर्षी 15 लाखपेक्षा अधिक कॅन्सरग्रस्त होणारे रुग्ण, तर 1,20,00,000पेक्षा अधिक वाढणारी लोकसंख्या व त्यांना अपेक्षित संसंवाद, रोजगार अशा अनेक समस्या आपल्यासमोर आहेत. या समस्यांचं निवारण करण्यासाठी शासकीय योजना, प्रशासकीय यंत्रणा व सोबत लोकसहभागाची आवश्यकता असते. प्राचार्य सिद्धेश्वर जाधव यांनी उद्घाटनपूर्व भाषणात विकसित सांगली अभियानात शिक्षण, कला, क्रीडा इतरही विषयांचा समावेश करावा अशी मागणी केली. कम्युनिटी एंगेजमेंट प्रोग्राम सारख्या योजनेमधून विद्यार्थ्यांचाही मोठा सहभाग विकसित सांगली अभियानांतर्गत होऊ शकतो असे त्यांनी आवर्जून सांगितले. प्रकाशदादा बिर्जे म्हणाले की दीनदयाळ उपाध्याय यांचा अंत्योदय ही संकल्पना पूर्णत्वास न्यायची असेल तर विकसित सांगली अभियानासारख्या व्यासपीठाची आवश्यकता आज प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहे. या अभियानात समाजातील विविध घटकांनी आपले योगदान देऊन आपल्या शहर व जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सहभाग घ्यावा असं त्यांनी नमूद केलं. परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी असलेले नितीन देशमानेजी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त नागरिकांचे कर्तव्य, सामाजिक समरसता, पर्यावरण, स्वदेशी जागरण, स्वबोध, कुटुंब प्रबोधन या विषयावर स्वयंसेवकांनी कार्यरत व्हावे हा संदेश दिला आहे. विकसित सांगली अभियानांतर्गत निवडलेले हे विषय प्राथमिक टप्प्यातील 5 पैलू आहेत, तर 3 महिन्याला अशा प्रकारे सांगलीतील विषय तज्ज्ञांनी एकत्रित येऊन लोकसहभाग कसा वाढवला जाऊ शकतो याविषयी चिंतन करण्याची गरज आहे. माझे राष्ट्र माझे कर्तव्य या सोशल रिस्पॉन्सिबिलिटी समूहाच्या ब्रीदवाक्याप्रमाणे प्रत्येक नागरिकांनी हे राष्ट्र आपले आहे, या राष्ट्रासाठी आपले योगदान कर्तव्य स्वरूपासून आपण दिले पाहिजे, तर प्रत्येक गाव, शहर व पर्यायाने देश विकसित होईल असे त्यांनी सांगितले.